हो बघा मैत्रिणी, आता आपण हा काळा मसाला छान असा तळून घेणार आहोत आणि भाजून घेणार आहोत, खरपूस असा आणि खमंग. हे बघा अद्रक बी त्यासाठी घेतलेले आहे आणि कोथिंबीर आणि हा कढीपत्ता. तर आज आपण काळा मसाला कसा करतो आणि कसा भाजणार आहे मी तुम्हाला तो दाखवत आहे. त्या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा, खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणींनो. तर चला आता आपण मसाला भाजणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी, छान असा आपण आपला हा कांदा भाजलेला आहे. तर कांदा असा करून घ्यायचा, आपण थोडासा बाजून करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बघा तेल टाकायचं. असं तेल टाकायचं. खरपूस आणि खमंग असा मसाला आपण भाजणार आहोत, साधा सोपा आपला गावाकडचा. आता हे पहा आपण धने टाकलेले आहे भाजण्यासाठी. असे धने मस्त खरपूस लाल भाजायचं, असे लालसर काळसर नाही भाजायचे, काळे नाही करायचे. पण काळा मसालाचा खमंग येसवर टाकून, येसवर म्हणजे काय, हरभऱ्याची डाळ आणि बाजरी याला येसवर म्हटलं जातं. आता हे छान असे धने आपले भाजले आहे, भाजत आहे. तर याच्यानंतर आपण धने असे थोडे बाजूला करायचे. आता हे धने बाजूला केल्यानंतर आपण हा खडा मसाला टाकणार आहोत. खडा मसाला बी असा छान असा भाजून घ्यायचा. खडा मसाला बी असा बाजूला करायचा. ते झाल्यानंतर आपण लसण बी टाकायचा. लसण बी असं छान भाजून घ्यायचा. लसण भाजल्यामुळे भाजी एकदम छान लागते आणि टेस्टी लागते. तर लसण सुद्धा तेलातून असा थोडासा बाजूला करायचा. तर मी कसा करते मैत्रिणींनो मसाला, त्या पद्धतीने तुम्ही करा. भाजी करून पहा, खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता हे आपण मिरच्या भाजलेल्या आहे, मिरच्या टाकलेल्या आहे. हे बघा असा काळा मसाला सर्व आपण तव्यावर टाकलेला आहे. तव्यावरचा गावाकडचा काळा मसाला हा मटणाच्या भाजीला, डुबुक वड्यांना आणि कोणत्या बी भाजीला काळा मसाला हा चालतो. त्या पद्धतीचा मी तुम्हाला बनवून दाखवला. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आता हा असा भाजायचा, खरपूस आणि खमंग असा मस्त भाजायचा. हे बघा आपला काळा मसाला छान असा तयार होत आहे. छान असं तयार होत आहे. आता आपण हा मसाला काढून घेणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी, आता आपला छान असा खमंग असा काळा मसाला भाजायचा झालेला आहे, छान मस्तपैकी. आता आपण हा मसाला काढून घेणार आहोत. आता हा पूर्ण मसाला आपण काढलेला आहे आणि याच्यावर आता आपण हा येसवर म्हणतात त्याला. येसवर म्हणजे काय, डाळ आणि थोडीशी बाजरी घ्यायची, ही सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. आता ही छान अशी भाजली, कच्ची नाही ठेवायची, चांगली अशी लाल काळसर होऊन द्यायची. आता ही बाजरी छान अशी भाजली, बाजरी सुद्धा अशी बाजूला करून घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकून आपण हे खोबरं टाकणार आहोत. खोबरं भाजत आहोत. खोबरं आणि बाजरी, कारण बाजरी खोबरं का लावलं जातं, कारण घट्ट होण्यासाठी आणि अशी चव एकदम छान लागते. जसं मटणाचं, बोकडाच्या मटणाचं बरबटासारखी लागते. तर तोंडाला टेस्ट वाटणारी आणि खमंग आणि काळ्या मसाल्याची भाजी खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता बघा हे आपलं येसवर झालेलं आहे. डाळ, खोबरं आणि बाजरी हे कशासाठी, भाजी मटणाची घट्ट होण्यासाठी आणि टेस्टी लागण्यासाठी. हे बघा मैत्रिणींनो, असा खमंग असा आपला छान लाल काळा मसाला भाजला आहे. त्याच्यावरून हे आपण भाजल्याला टाकत आहे येसवर. खोबरं आणि डाळ आणि ते. आता हा पाकेचे छान खमंग मसाला. त्याच्यानंतर हे आपण अद्रक टाकलेला आहे, त्याच्यानंतर ही कोथिंबीर टाकलेली आहे,
त्याच्यानंतर त्या मसाल्यासाठी आपण टेस्टीसाठी मसाल्याचं मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे। तर बघा ह्या पद्धतीने मी काळा मसाला केलेला आहे। तर तो कसा बनवला बघा, ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा, चॅनलला भाजी करा, खा, चॅनलला लाईक करा। तर आता हा काळा मसाला मी मिक्सरमध्ये दळून घेणार आहे। पाट्यावर दाखवला असता पण मला एका हातात मोबाईल पकडावा लागतो आणि एका हाताने सर्व करावं लागतं, तर त्याच्यामुळे मी मिक्सरवरती दाखवत आहे। तर हे बघा आता मी हा मसाला छान असा दळून घेते। हे पहा आपला कसा किती छान मसाला झालेला आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। आपला साधा सोपा आज काळा मसाला। मैत्रिणींनो, मटणाच्या भाजीला काळं वांग बनवा ह्या मसाल्याने आणि काळे पदार्थाचे बनवायला ह्या मसाल्याने खूप छान लागतं आणि टेस्टी लागतं। तर चला आता आपण मसाला दळून घेणार आहोत। तर ह्यो बघा मैत्रिणींनो, आपण असं छान असा काळा मसाला तयार केलेला आहे। तो कसा तयार केला मी तुम्हाला दाखवलेला आहे। त्या पद्धतीने तुम्ही करा, खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। साधा आणि सोपा आपला घरी बनवलेला काळा मसाला तव्यावरचा। तर बघा मैत्रिणींनो, याची भाजी इतकी छान होती। मटणची भाजी बनवा, कोणची बी भाजी बनवा, खूप छान भाजी होते। तर आज आपण काळा मसाला कसा बनवला मी ते तुम्हाला दाखवला आहे। त्या पद्धतीने तुम्ही बनवा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। साधा सोपा आपला गावाकडचा तव्यावरचा काळा मसाला। बाय मैत्रिणींनो, दुसरी रेसिपी मी लवकरातच घेऊन येत आहे। नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो। चला आज मी तुम्हाला काय दाखवत आहे, तर चला आज आपण बघू। चला आज मी साधा आणि सिंपल काळा मसाला कसा तयार करताय गावाकड मटणाच्या भाजीसाठी तो तुम्हाला दाखवत आहे। तर बघा त्याच्यासाठी प्रथम धणे घेतले आहे, काळा खडा मसाला घेतला आहे, लाल मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतले आहे, खोबऱ्याची वाटी घेतली आहे आणि हे येस्वर म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी बाजरी, याला येस्वर म्हटलं जातं। तर ह्यो बघा ह्या पद्धतीने आपण असा मसाला घेतलेला आहे आणि आता आपण हा मसाला तळणार आहोत, म्हणजे भाजणार आहोत खमंग आणि खरपूस। तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि माझी पूर्ण ही रेसिपी बघत जा। तर आता त्याच्यासाठी बघा हा कांदा बी आपण भाजून घेतलेला आहे छान असा काळा। चला मैत्रिणींनो, कसा करता काळा मसाला मी तुम्हाला दाखवत आहे। नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो। चला आज मी चिकनची ताजी छान अशी भाजी काळ्या मसाल्याची येसवर लावून बनवत आहे, ती तुम्हाला दाखवत आहे। तर कशी बनवतात ती, तर हे बघा चिकन घेतलेलं आहे आपण 1 किलो। आता ही कसं आपण चिकन हे 3-4 पाण्याने धुवून काढलेलं आहे स्वच्छ आणि एकदम मस्तपैकी असं। आता हे चिकनला आपण काय टाकणार आहोत, याच्यावर मीठ, हे बघा मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण हळद टाकणार आहोत, कारण चिकन हे शिजायला कसं टाकायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे। त्याच्यानंतर हा कांदा टाकून, कारण याने चिकन खरपूस आणि छान आणि एकदम मस्त शिजल्या जातं। आणि त्याच्यावरती हे तेल टाकणार आहोत। तेल का टाकता मैत्रिणींनो, कारण चिकन हे ना नरम होतं आणि लवकर शिजतं आणि असं सर्व याला हे लावून घेणार आहोत। तर आज चिकनची काळी भाजी कशी बनवता मी तुम्हाला दाखवत आहे, त्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर हे बघा मैत्रिणींनो, असं छान आता आपलं हे चिकन मीठ, हळद आणि कांदा टाकून असं छान मुरत आहे। कारण मीठ हळद का टाकली, चिकनचा वास येत नाही आणि छान लागतं आणि शिजतं बी लवकर मीठ, हळद आणि तेल टाकल्याने। तर आज आपण चिकनची भाजी बनवणार आहोत। तर हे बघा चिकनला आपण 4 पाण्याने धुवून मीठ, हळद आणि तेल टाकलेलं आहे। आता हे मुरत ठेवणार आहोत आणि काळ्या मसाल्याची भाजी कशी बनवता हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आता हे मुरल्यानंतर शिजायला टाकणार आहोत। तर मैत्रिणींनो, चला आता आपण चिकन शिजायला लावणार आहोत असं छान असं मस्तपैकी। कढई ठेवलेली आहे चिकन शिजवण्यासाठी। कुकरमध्ये नाही टाकणार मी, कारण कढई टाकत आहे। तर आता आपण तेल टाकलेलं आहे, कुकरमध्ये जास्त गाळ होतं, कढई पातेल्यात म्हणजे लय गाळ करायचं नाही। तर आता बघा त्याच्यासाठी आपण शिजण्यासाठी कढीपत्ता टाकलेला आहे। छान अशी टेस्ट येते कढीपत्ता टाकल्यामुळे। असा कढीपत्ता चांगला हलवून घ्यायचा
आणि त्याच्यानंतर मैत्रीण आपण असा कांदा टाकायचा. कांदा थोडासा शिजताना टाकल्यानंतर टेस्ट येते आणि सूप बी काढता येतो आपल्याला. कांद्याचा अर्क उतरतो आणि आपला कढीपत्त्याचा अर्क उतरतो. आणि आपण तसं चिकनला आपण मीठ हळद लावलेलं आहे, कांदा बी लावलेला आहे. त्याचा अर्क सूप काढण्यासाठी खूप छान लागतं आणि टेस्ट लागतं सूप. तर आता हा आपला सूप हे चिकन शिजवण्याची पद्धत तर मी कशी तुम्हाला दाखवली. कांदा टाकला आहे, फोडणीला कढीपत्ता टाकलेला आहे. इकडं चिकनला मस्तपैकी हळद मीठ आणि तेलाचे धार टाकून घेतलेले आहे. चिकन आता छान असं मुरलेलं आहे. आता आपण शिजवायला लावणार आहोत. तर हे पास टाकायचं शिजण्यासाठी. तसं लावायचं म्हणजे याने टेस्ट येते आणि चवदार कालवण लागतं खायला. तर आज मी तुम्हाला चिकनची काळी भाजी अशी छान अशी तोंडाला चव वाढवणारी करणार आहे आणि दाखवणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही करा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा आता चिकनला असं छान असं हलवून घ्यायचं. आता याच्यात थोडंसं गरम पाणी वरून टाकणार आहोत आपण. बस आता छान असं हे चिकन शिजणार आहे. शिजत टाकलेलं आहे. शिजण्यासाठी आणि चवीसाठी थोडं मीठ टाकलेलं आहे. म्हणजे मटण शिजताना चिकन शिजताना आपण मीठ जर टाकलं ना तर चवदार लागतं आणि चव येते भाजीला बी आणि चिकन बी चवदार लागतं. तर चला आता आपण चिकन शिजत आहे छान असं. जास्त प्रमाणात नाही शिजवत आहे कारण कुकरमध्ये जास्त शिजल्या जाते. तर याच्यापेक्षा ह्याच्यावरच थोडंसं कमी प्रमाणात खायला बी चवदार लागतं, गाळ होत नाही. तर आता चला चिकन कसं शिजवता हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि काळी भाजी करताना तुम्हाला काळी भाजी दाखवणार आहे. तर आता आपलं हे चिकन शिजत आहे. हे बघा मैत्रिणी, आता आपण चिकनची भाजी बनवत आहोत. ती बघा कशी बनवत आहे. त्याच्यासाठी हा मसाला आपण टाकणार आहोत. त्याच्यानंतर हा मसाला टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण वाटलेला काळा मसाला टाकणार आहोत. तर बघा आपण काळा हिंदवासर मसाला वाटला होता ना तो मसाला टाकणार आहोत. असं छान असं मस्त हलवून घेणार आहोत. आज काळ्या मसाल्याचं मस्तपैकी बरबट आणि छान असे काळ्या मसाल्याची चिकनची भाजी कशी बनवत आहे मी तुम्हाला दाखवत आहे. या पद्धतीने मैत्रिणी काळा मसाला बनवून तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर हे बघा आता आपला हा काळा मसाला गदा छान शिजत आहे. जेवढा मसाला चांगला शिजला तेवढी भाजी चवदार बनते. तर हे बघा मैत्रिणींना असा गदा आणि छान असा मसाला शिजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे मसाल्याचं पाणी टाकायचं. अजून थोडा मसाला आता थोडा वेळ चांगला शिजून घ्यायचा. चांगला मसाला शिजल्यामुळे भाजीला चव येते आणि टेस्टी लागते. तर आता आपला हा मसाला असा छान असा शिजत आहे. तोपर्यंत आपण चिकन शिजले का बघूया. तर अशी काळ्या मसाल्याची भाजी बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा किती छान अशी मस्त भाजी होते. काळा मसाला कसा बनवला आहे मी ते तुम्हाला दाखवलेला आहे. तर साधं सोपं आपलं गॅसवर लावून चिकनचं मस्त असं बरबट बनवत आहे. म्हणजे काळ्या मसाल्याची भाजी. असं चिकन आता शिजलेलं आहे. हे बघा आता आपण एकदम छान मस्तपैकी आता चिकन टाकणार आहोत आणि चिकनची भाजी करणार आहोत. आता अजून आपण तर ह्या बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने आपली काळी अशी चिकनची भाजी छान अशी टेस्टी अशी झालेली आहे. तर हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही करा, खा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. हे बघा अशी काळी आणि सोपी गॅसवर लावून आपण भाजी बनवली आहे. मैत्रिणी चला पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे.
आता आपली भाजी छान अशी उकळत आहे. हे बघा आपली ही भाजी किती खळाखळा अशी छान अशी उकळत आहे. बघूनच असं वाटतं किती खावा. तर बघा आता ही भाजी आपली तयार झाली आहे. काळ्या मसाल्याची मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत. वाव मम्मी किती टेस्टी दिसते ग. बघ ना. बघा आता तिला मस्त छान अशी उकळी येऊ राहिले. हलवून वाव हा खूपच टेस्टी. दाखव मी चव घेऊन बघते. हा बघ ना. चला म्हटलं मुली आल्या माहेरून मुलींसाठी काळ्या मसाल्याची अशी टेस्टी भाजी बनवलेली आहे. कशी झाली दीदी? मम्मा एक नंबर. वाव तुझ्या हातची भाजी किती दिवसांनी खायला भेटते ना. तरी आली ना. माहेरी आली ना तर खूप छान वाटतं. आणि त्यात अशी तरीची भाजी. वाव काळ्या मसाल्याची. मम्मीच्या हातची काळ्या मसाल्याची तरीची भाजी म्हणजे वाव सगळ्यात भारी. तर चला आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी आपली तयार झालेली बघा अशी छान आणि एकदम मस्त झणझणीत आणि चमचमीत. तर ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही भाजी करा, चॅनलला लाईक करा, दुसऱ्यांना बी खाऊन घाला आणि पूर्ण रेसिपी बघत जा. तर चला आपली भाजी मस्त अशी छान तयार झाली. हे बघा मैत्रिणी झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त अशी चिकनची भाजी आपली तयार झाली. तर हे बघा ह्या पद्धतीने बनवा, खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका.